नमस्कार. रोल ऑफ जेनेटिक्स इन हार्ट म्हणजे हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असं मला वाटतं की जेनेटिक्सचा आपल्याला हृदयविकार होण्यामागे काय एक्झॅक्ट रोल आहे हे अतिशय गरजेचं आहे, समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. पण त्याला तुम्ही काय करू शकता का? तुम्ही त्याला नक्कीच काय करू शकत नाही. म्हणजे जर हृदयविकार होणार असेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांना जर हृदयविकार असेल तो जेनेटिकली तुमच्या फॅमिलीमध्ये चालत येत असेल तर तो तुम्हाला होणार का? तुम्हाला होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला होईलच असं ते सांगू शकत नाही. पण मग अशा फॅमिलीजमध्ये जर आपल्या फॅमिलीजमध्ये आपल्या वडिलांना, आपल्या आईला, घरामध्ये आपल्या भावांना जर हृदयविकार असेल, अशा प्रकारची हार्ट सर्जरी झाली असेल, तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला शक्य तेवढी काळजी घ्यावी लागेल की आपल्याला हृदयविकार होणार नाही याची. मग हृदयविकार होण्याचे जे काही रिस्क फॅक्टर आहेत, मग ते डाएट असतील, त्याच्याबरोबर राहणारे जर आपण एक्सरसाइज करत नसेल, ओबेसिटी असेल किंवा आपण स्मोकिंग, टोबॅको याचं सेवन करत असू किंवा आपल्याला सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, जर अशा सगळ्या जर गोष्टी आणि स्ट्रेस, सगळ्यात महत्वाचा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील, आपल्या अवतीभोवती असतील, तर आपल्याला हृदयविकार होण्याचं प्रमाण हे नॉर्मल माणसापेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये जेनेटिक हिस्ट्री नाहीये, ज्यांच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये हृदयरोग होत नाही, अशा लोकांमध्ये अशा घरातल्या लोकांपेक्षा जर आपल्या घरामध्ये जर हृदयरोग जास्त असेल, लोकांना फॅमिलीमध्ये असेल आणि आपण या सगळ्या सवयी जर बाळगून असेल, म्हणजे आपलं डाएट व्यवस्थित नसेल, आपण एक्सरसाइज करत नसू किंवा आपल्याला स्मोकिंग किंवा अशा प्रकारच्या हॅबिट्स असतील किंवा आपल्या घरामध्ये डायबिटीज किंवा हायपरटेन्शनचं प्रमाण जास्त असेल, तर मग आपल्याला सुद्धा हृदयरोग होऊ शकतो. म्हणून जेनेटिकली हृदयरोग हा लोकांच्या मध्ये ट्रान्समिट होतो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो एक्झॅक्टली प्रत्येकामध्ये होईलच असा कुठलाही नियम नाहीये, पण ज्या फॅमिलीमध्ये जेनेटिकली हृदयरोग जास्त होतो त्या फॅमिलीजमध्ये नक्कीच, त्या फॅमिलीमध्ये जन्मलेल्या लोकांनी हे सगळे जे रिस्क फॅक्टर्स आहेत मी आता तुम्हाला सांगितले हृदयरोगाचे, ते जेवढे म्हणून शक्य आहेत तेवढे म्हणून टाळण्याचा प्रयत्न करावा. ते जर आपण टाळले तर नक्कीच आपल्याला हृदयरोग होण्याचं प्रमाण हे 20% सुद्धा कमी होऊन जातं. म्हणून आपल्यासाठी ही स्पेशल प्रिकॉशन घेण्याची गरज आहे.